माननीय व्यासपीठ मॅडम, माननीय नीला सत्यनारायण मॅडम, तसेच माननीय वसंत आबाजी डहाके सर आणि त्याचबरोबर इतर उपस्थित असणारे आमचे गुरुवर्य श्री अतुल लांडे सर आणि सलील सर आणि उपस्थित सर्व माझे यशस्वी मित्र. मित्रांनो, मी तुमच्याशी बोलायला मला सरांनी सब्जेक्ट दिलेला आहे प्रत्येकाला आम्हाला, आणि प्रत्येकाला 5 मिनिट पण दिलेले आहेत. त्याच्या आतच उरकायचं म्हणजे असं म्हणजे त्याच्यात अपेक्षित आहे की 5 मिनिटात तुम्ही तुमचं मनोगत आवरा. विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्याशी मला जो विषय दिलेला आहे की आपली परिस्थिती कुठे आहे, आपण कुठून आलोत किंवा आपलं बॅकग्राऊंड काय आहे, ह्याचं UPSCशी किती लिंक करावं, त्याचं भांडवल किती करावं किंवा त्या आपल्या असणाऱ्या वैगुण्यावरती किंवा आपल्या असणाऱ्या ज्या कमी बाजू आहेत त्याच्यावरती कशी मात करावी, यासाठी मला सरांनी बोलायला सांगितलं. मित्रांनो, मी 2 मिनिटात माझं थोडी पार्श्वभूमी सांगतो. मी तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे. माझे आईवडील इथे समोर बसलेले आहेत की जे अजूनही पायजामा शर्ट अशा परिस्थितीत आहेत. मी ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळी माझ्या घरची परिस्थिती अशी होती की मी फक्त एकटाच शिकू शकत होतो आणि माझे भाऊ आणि बहीण, हे माझा एक मोठा भाऊ आहे आणि एक छोटी बहीण आहे, हे दोघं माझ्यामुळे शिकू शकत नव्हते. कारण आईवडिलांच्या मताप्रमाणे मी थोडा हुशार होतो, मग त्यांच्या एज्युकेशनला स्टॉप मिळाला आणि मला शिकायला संधी मिळाली. 12वीला मला चांगले मार्क्स मिळाले, परंतु घरची परिस्थिती आणि माझा BDSला लागलेला नंबर या दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकल्या नाहीत. आणि मग मला डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे मास्तर लोकांचा जो कोर्स असतो शिक्षक, तो कोर्स करावा लागला. आणि DEDला आल्यावर नंतर मात्र मी महाराष्ट्रात प्रथम आलो त्या वर्षी. आणि मग मी निर्णय घेतला की माझ्याबरोबरचे मुलं जे होते ते सर्व मेडिकल इंजिनिअरिंग अशा चांगल्या चांगल्या फील्डमध्ये होते. की असं म्हटलं जातं की इंजिनियर आणि डॉक्टर्स हे खूप हुशार लोक असतात आणि नो डाऊट ते असतातच. पण आम्हालाही असं वाटायचं की आम्ही यांच्याबरोबर होतो कुठेतरी 12वीला, पण आता कुठे येऊन पडलो. मला जी शाळा दिली ती शाळा तर अतिशय उत्तम होती. त्या शाळेवर मीच शिक्षक, मीच स्वयंपाकी, मीच भाते खाऊ घालणार आणि मीच 4 वर्ग मीच सांभाळणार. मी महाराष्ट्रात पाहायला येऊनही त्यावेळेच्या तशा तथाकथित निर्णयामुळे मला C1च्या अशा निर्णयामुळे अशी शाळा मिळाली की त्या ठिकाणी लेडीज जाऊ शकत नाही. म्हणून मग विद्यार्थी आहे, जेंट्स आहे, तुला जायला काय हरकत नाही, तू जा. आणि मग असा 1 मॅन शो सगळा चालू झाला. अशा वेळी काय व्हायचं की दुपारच्या भाताच्या सुट्टीमध्ये भात शिजवावा की त्यांना खाऊ घालावा, आणि त्यानंतर मग मी अभ्यास कधी करावा. आणि जायचं तर आमच्याबरोबरच्या मुलांना सगळ्यांना मोटरसायकल मिळाल्या. आमची परिस्थिती अशी असल्यामुळे आम्हाला सायकल मिळाली एक. मग शिक्षक आम्ही आता शाळेला सायकलवर जायचो. तर अशा ठिकाणी शाळा असल्यामुळे मला वेळ फार कमी मिळायचा. मग मी काय करायचो, येता जाता एक चायना मोबाईल घेतला होता त्यावेळी. तर त्याच्यामध्ये मला जेवढे शक्य आहे तेवढं मी रात्री घरी लाईट नसल्यामुळे एक हे घ्यायचो, चायना मोबाईलमध्ये आपलं रेकॉर्ड करायचो स्वतःचं, जे जॉग्राफीचे काही पॉईंट्स असतील किंवा इतर कुठल्या विषयाचे, आणि ते जाताना मी शाळेवर सायकलवर जाताना ते कानात घालून ऐकायचो की जे नाही रिसायटेशन होईल माझं. आता हे जर मी असं केलं असतं आणि जर आमच्या कोणी शिक्षक मंडळीच्या गावकऱ्याने बघितलं असतं तर म्हटले असते गुरुजी बिघडले, येता जाता गाणे ऐकत येते. म्हणून मग मी कानाला रुमाल बांधायचो जेणेकरून आपल्या कानात इयरफोन टाकलेले हे लोकांना कळू नये. मग अशा पद्धतीने मी येण्या जाण्याचा वेळ, बसचा जो प्रवास असायचा, जो 7 किलोमीटरचा बसचा प्रवास असायचा, त्यामध्ये सुद्धा प्रत्येक सेकंदाचा वापर करायचा ठरवलं. आणि असं करत करत मी 2006ची पहिली राज्यसेवा मेन्स दिली. त्याच्यामध्ये माझं इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो, परंतु 35 दिवस ग्रॅज्युएशन लेट आल्यामुळे आयोगाने माझा इंटरव्ह्यू नाकारला. मग सगळं घरी तर सांगितलं होतं की यावर्षी प्री झाली, मेन्स झाली, आता इंटरव्ह्यू झाला, आता फक्त पोस्ट मिळेल असं सांगितलं नव्हतं. मग आता पुढच्या वर्षी 2007ची एक्झाम, घरच्यांना वाटलं 3 टप्पे झाले असं काहीतरी बोलला होता. मग आता रिझल्ट लागला, त्याच्यामध्ये तर काही निकाल आला नाही. मग घरच्यांनी विचारलं आता काय झालं, म्हटलं 3 टप्पे झाले, आता परत 3 टप्पे राहिले, एकूण 6 टप्प्याची परीक्षा असते. आता टेन्शन आलं की 2007ला पोस्ट निघली पाहिजे. मग कारण 7वा टप्पा जवळ आले तर अवघड आहे ना, 6वा टप्पा झाला सांगावं लागेल. म्हणून मग 2007च्या एक्झामला आलो. त्यावेळेस नशिबानं आणि प्रयत्न, सगळ्यांचे आईवडिलांचे आशीर्वाद आणि सगळ्या मित्रांचं सहकार्य, मी 2007 साली डेप्टी CO झालो. त्यानंतर पुन्हा परीक्षा दिली, पण UPSC करा असं कुणी सांगितलंच नाही जवळच्याने. मग आम्ही ते UPSC म्हणजे खूप काहीतरी अवघड असतं, त्याला इंग्लिश यावं लागते, आणि आपलं तर सगळं यशवंतराव मुक्त विद्यापीठ आहे. BA यशवंतराव, MA यशवंतराव, सगळं मुक्तच. आमचं कधी रेग्युलर कॉलेज नाही की कधी इंग्रजी ऐकायला मिळालेलं नाही.
काय तेवढं 12वी सायन्सला, ते पण आपल्या ग्रामीण भागात 12वी सायन्स किती चांगलं चालतं, सगळे शिक्षक मराठीत ट्रान्सलेट करून सांगतात, नोट्स इंग्लिशमध्ये असतात, तेवढं लिहायचं आणि पास व्हायचं. तर अशा पद्धतीनं मग 2009ला मी राज्यामध्ये 8वा आलो MPSCमध्ये आणि DDR झालो. मग आता विचार केला की आता याच्या पुढे काय, पण तिथेही समाधान मिळेना. मग नंतर माझे मित्र विजय कुलांगे सर आणि आमच्या दोघांचे गुरु अतुल लांडे सर, आम्ही सरांना भेटलो आणि UPSC करायचा निर्णय घेतला. परंतु 2000 आता जी 12ची एक्झाम झाली त्यामध्ये विजय कुलांगे सर जे आता IAS झाले आणि आता या ओरिसा केडरला आहेत, त्या सरांनी आणि मी एकत्र तयारी केली. पण माझी प्रिलिम एका मार्कावरून उडाली, कारण मी DDRच्या ट्रेनिंगमध्ये खूप चांगलं लक्ष घातलं आणि ते ट्रेनिंग करता करता इकडे प्रिलिम्स उडाली. आणि त्यावेळेस मग मात्र लक्षात आलं की नाही, इथं आपल्याला करिअर करण्यासाठी खूप चांगला चान्सेस आहे आणि आपल्यामध्ये जे काही गुण आहेत ते आपण चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लोअर करू शकतो आणि जे काही समाजासाठी थोडंफार देणं लागतो, फार काही चांगलं करू शकतो की हा माहीत नाही, पण आपल्याकडे जे आहे किंवा आपण आपल्या हाताखाली तरी काही होऊ देणार नाही, जेणेकरून फक्त चांगल्या गोष्टीलाच आपण वाव देऊ शकू. म्हणून UPSC करण्याचा निर्णय घेतला. आता यावर्षी UPSC चांगलं केलं, पण इंटरव्ह्यूमध्ये 127 मार्क्स आले. तिथेही गडबड झाली, परत रिपीट करू आता. आणि या प्रत्येक टप्प्यावरती मला मित्रांनो तुम्हाला सांगायचं की ज्यावेळी मी अतुल सरांना भेटायला आलो, मला जास्त आम्हाला सुट्ट्या मिळण्याचे प्रॉब्लेम असायचे, डिपार्टमेंटकडनं थोड्याशा वेळेवर सुट्ट्या मिळायच्या नाहीत. पण अशा वेळेमध्ये जेव्हा मी अतुल सरांना SMS टाकायचो किंवा सुजित सरांना SMS टाकायचो, या व्यक्तींनी एवढ्याही त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये या सगळ्या एकंदर धावपळीच्या याच्यामध्ये मला वेळ कधी नाकारला असं कधीच झालं नाही. मला आणि विजय सरांना आम्ही जेव्हा जेव्हा सरांकडे आलो, सर कितीही म्हणजे आता इंटरव्ह्यूच्या अगोदर मला सरांना भेटायचं होतं, पण सर कुठेतरी बाहेर निघाले होते. सरांनी तो प्रोग्राम कॅन्सल केला आणि सर पुन्हा सिनर्जी अकॅडमीत आले आणि आमच्यासाठी वेळ दिला. मित्रांनो, आपल्यासाठी कुणीतरी वेळ देतं ही भावना खूप महत्त्वाची असते. जेव्हा तुमचं सिलेक्शन नसतं त्यावेळेस तुम्हाला कुणीतरी किंमत देतं आणि तुमच्यासाठी वेळ देतो, ही फिलिंग जी असते ती खूप चांगली असते आणि यानं आत्मिक बळ मिळतं. आपण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी जी आपल्याला उर्मी आवश्यक असते ती उर्मी मिळते. सरांनी, सुजित सरांनी आणि माझ्या मित्रपरिवारांनी मला सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलं. त्यांच्याच बळावर आणि आईवडिलांच्या सदिच्छेवरती मी आज इथे उभा आहे आणि तुमच्यासमोर आज मी मनोगत माझं व्यक्त करू शकतो. तर हे केवळ या सर्वांच्या आणि समाजामध्ये असे काही घटक असतात की ते ॲबसेंट असतात, म्हणजे दिसत नाहीत, परंतु त्यांचं पाठबळ तुम्हाला नक्की लाभलेलं असतं आणि त्याच सर्वांच्या सदिच्छा आणि चांगल्या बळावरती आपण इथे उभं राहू शकतो. मित्रांनो, तुमच्यापैकी प्रत्येकजण जो आहे तो यासमोर या स्टेजवरती येऊन असंच आम्हाला त्या बाजूला बसून संधी ऐकायला निर्माण करू शकतो. तुमच्यात तेवढं पोटेन्शियल आहे. फक्त परीक्षेचा विचार करताना प्रत्येक प्रश्न हा फक्त परीक्षेसाठी नसून आपण त्यातनं काय आउटपुट देऊ शकतो याचा विचार करा. आताच गोवारीकर सरांनी सांगितलं की त्यांनी एसे लिहिताना एक प्रशासक सर्वांग बाजूने कसा विचार करतो, हेच प्रत्येक प्रश्नालाही लागू होतं. प्रत्येक प्रश्नाचा उत्तराचा अटेम्प्ट करताना आपण हेच बघायला हवं. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या आयुष्यात मिळालेला प्रत्येक वेळ, सेकंद ह्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करायला शिका. आम्ही फार मोठे नाही आहेत की ज्यांना तुम्हाला गायडन्स करू शकतो, परंतु आज आपल्याला जे 2 इमिनंट पर्सन लाभले आहेत, आपण त्यांना ऐकू, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू आणि आपण सर्वजण एक नव्या उंचीवरती, आणि सरांचं जे स्वप्न आहे की महाराष्ट्रातनं जास्तीत जास्त आणि त्यातले त्यात वरती 500च्या आत असावं, या सर्व्हिसमध्ये येण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करू. तुम्हीही प्रयत्न करा. तुम्हा सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. मला या ठिकाणी 2 मिनिट का होईना तुमच्याशी मत शेअर करायला वेळ दिला त्याबद्दल मी सिनर्जी अकॅडमीचा आणि आपणा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.